नांदेड महानगरपालिकेची जी निवडणूक आहे त्याची जे मतदान प्रक्रिया आहे ती उद्याला पार पडणार आहे। त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन वतीने जे याची संपूर्ण तयारी केली आहे। आपण बघू शकतो सध्या मी ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणच्या ईव्हीएम मशीन व तसं यंत्रणा पूर्ण ही मतदान केंद्राकडे जाणार आहे। त्या अनुषंगाने इथं जिल्हा प्रशासन वतीने मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे। सध्या परिस्थिती ईव्हीएम मशीन घेऊन मतदान केंद्राकडे जाताना आपल्याला जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी व तसे पोलीस कर्मचारी घेऊन जाताना आपल्याला दिसून येते। विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी जर बघितलं तर 20 प्रभागामधील 81 जागांसाठी लढत होणार असून याच्या 491 उमेदवार रिंगणात आहेत। तसेच उमेदवाराचं भवितव्याचं जर फैसला घ्यायचा म्हटलं तर विषय या ठिकाणी जर विचार केला तर 5,01,799 मतदार ठरवणार आहे। मतदारासाठी जर शहरात जर पूर्ण मतदान केंद्राची संख्या जर म्हटलं तर 600च्या जवळपास मतदान केंद्र आहेत। यापैकी 70 मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे घोषित करण्यात आले। यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। त्यामुळे या ठिकाणी कोणता अनुचित प्रकार घडू नये म्हणून 3,000च्या जवळपास पोलीस बंदोबस्त आहे। तसेच SRPF तुकड्याही या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात येणार आहे आणि मतदान केंद्रावर कोणता अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने या ठिकाणी संपूर्ण तयारी करताना आपल्याला दिसून येत आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।